खोतकर साहेब, खरं तर दसरा मेळाव्याची आतुरता सर्व शिवसैनिक आणि आमदारांना आहे. पण दुसरीकडे दसरा मेळाव्याला संजय राऊतांनी टीका केलेली आहे. शिंदेच्या शिवसैनिकांनी दसरा मेळावा घ्यायचा झाला तर तो गुजरातला अहमदाबादला घ्यावा असं ते म्हणत आहेत आणि नकली सेना आहे त्यामुळे हे प्रकार करण्यात असा आरोप हे बघा, आता ते रोज काय काय बदलतात त्याला काही आमचे घेणे देणे नाही. पण दसरा मेळावा आम्ही कुठे घ्यायचा हे ते कोण आहे आम्हाला सांगणार आहे? आम्ही दसरा मेळावा पुढे घ्यावं म्हणून ही गोष्ट खरी आहे की माननीय शिंदे साहेबांचं नेतृत्व आता देशव्यापी आहे. त्यामुळं त्यांची आता जवळपास पूर्ण त्रिधा तिरपट झालेली आहे. आमचा दसरा मेळावा आणि त्यांचा दसरा मेळावा यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आमच्या दसरा मेळाव्यासाठी लाखो लोक या ठिकाणी असतात आणि त्यांच्याकडं मात्र मोजके लोक या ठिकाणी असतात. त्यामुळं आमच्या दसरा मेळाव्याचा धसका त्यांनी या ठिकाणी संजय राऊत यांनी घेतलेला आहे. त्यामुळं अशा प्रकारचे बराळ्यासारखे वक्तव्य ते या ठिकाणी करतात. हे बघा, लक्षात घ्या, हे ठरवणारे कोण आहेत? आम्ही आजपर्यंतच्या निवडणुका, माझं स्वतःचं घ्या, मी आठ निवडणुका लढवल्या, धनुष्यबाणावरती लढवल्या. त्यामुळे मी धनुष्यबाणावरच आहे ना. आणि निवडणूक आयोग आहे, आपल्याकडे मापदंड आहेत काही, जे ठरवणार आहेत कोणाचं काय. त्यामुळे यांच्या बोलण्याला असं आम्ही काही फार महत्त्व देत नाही. लोकांनी आम्हाला स्वीकारलेलं आहे. आमच्या 60 जागा निवडून आलेल्या आहेत. तुम्ही तुमचं बघा काय झालेलं आहे, तुमची काय या ठिकाणी फजिती झाली आहे बघा. आम्ही लढवल्या किती 80 आणि आल्या किती आमच्या 60 जागा. तुम्ही लढवल्या किती 100, तुमच्या आल्या किती जागा 20. लोकांनी ठरवून टाकलं ना. मुंबई महानगरपालिका तोंडावर आहे आणि याच वेळी जागा त्यांनी स्वतः शिंदे साहेबांनी सांगितलेली की जागा या महत्वाच्या नाही, तर आम्हाला निवडून येणाऱ्या जागा या महत्वाच्या आहेत आणि त्यासाठी ठाणे पॅटर्न हा आम्ही मुंबईत राबवणार आहे. विविध सेल स्थापन. या बाबतीत मी मुंबई ठाण्याबद्दल मी बोलू शकणार नाही. मी मराठवाड्याच्या बाबतीत बोलू शकतो, ग्रामीण महाराष्ट्राच्या बाबतीत बोलू शकतो. माननीय शिंदेसाहेब जो निर्णय घेतील तो निर्णय पक्षातल्या सर्व घटकाला मान्य राहील. शिंदे पॅटर्न 100% शिंदे हे खणखणारा नाणं आहे. राज्यामध्ये लोकांनी स्वीकारलेलं नाणं आहे आणि जनमानसाने स्वीकारलेलं आहे. गरीबातल्या गरीब, सामान्यातल्या सामान्य कुटुंबातल्या माणसाने शिंदेंना स्वीकारलेलं आहे. त्यांना असं वाटतं की हा आपला माणूस आहे, आपल्यातला आहे आणि आमचा आहे. त्यामुळं त्यांना जनमानसाने स्वीकारलेलं आहे. नाही, एक बघा, आपलं राज्य हे निश्चितपणे विविधतेने नटलेलं आहे आणि छठपूजेच्या बाबतीमध्ये आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी छठपूजा या ठिकाणी होतात. मीही माझ्याकडे छठपूजेसाठी घाट बांधलेला आहे, गणपती विसर्जनासाठी घाट बांधलेला आहे, देवीच्या विसर्जनासाठी बांधलेलं आहे. आपण एकामेकामध्ये समरस झालोच पाहिजे आणि होत असेल तर काय अडचण काय, मला कोणाला काही अडचण नाही या संदर्भात. हो, आम्ही त्या शिष्टमंडळामध्ये होतो. आता जालना आता हे चळवळीचं केंद्र झालेलं आहे. अगोदर कधी काळी बियाण्याचं केंद्र, स्टीलचं केंद्र, आता चळवळीचं केंद्र झालेलं आहे. आणि काल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, माननीय गिरीश भाऊ, माननीय पंकजाताई यांनी आम्हाला दीपक बोराडेंच्या शिष्टमंडळामध्ये बोलावलं होतं. मी स्वतः नारायण कुचे आमदार, शिवसेनेकडून मी आणि भाजपकडून नारायण कुचे आणि बाकी सर्व राज्यातले त्यांचे सर्व तज्ज्ञ लोक त्या ठिकाणी आले होते. माननीय मुख्यमंत्री महोदयाशी या संदर्भातली अत्यंत चांगली चर्चा त्या ठिकाणी झाली. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः सोबत येऊन दिल्लीला सॉलिसिटर जनरल यांची भेट घेण्याचं ठरवलं आणि त्यांच्या ज्या काही अडचणी होत्या त्या अडचणीवर मार्ग काढण्याचं ठरवलेलं आहे. त्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री बोलतीलच, परंतु माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अत्यंत सकारात्मक या बैठकीला सुरुवात केली आणि सर्व लोकांचं समाधान झालं. त्यानंतर आम्ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा भेटलो. एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा त्यांना निश्चितपणे त्यांच्यासोबत आहोत, घटनात्मक बाबीमध्ये सोबत आहोत असं त्यांना शब्द दिलेले आहे. हो, आम्हाला आनंदच आहे. आलं तर काय अडचण काय, दोन ठाकरे बंधू एकत्र असेल तर यावं आणि आल्यानंतर सुद्धा काय झालं माहीत आहे. आणि आता
किती पुलाखालून पाणी वाहून गेलेलं आहे तर मग आम्हाला सर्वांना कल्पना आहे, त्यामुळं काही चिंता नाही आम्हाला. अजिबात नाही. ज्यांच्या जमिनी वाहून गेलेल्या आहेत, खरडून गेलेल्या आहेत, जमिनी जागा राहिल्याच नाहीत, ज्यांच्या विहिरी पडलेल्या आहेत, ज्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे, अशा सर्व लोकांना भरीव मदत केल्याशिवाय शेतकरी हा पायावरती उभा राहू शकणार नाही. अशा प्रकारची एकमुखी मागणी आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे या ठिकाणी करणार आहोत. थँक्यू.